फ्रेंड्स, वेलकम टू यू वन्स अगेन इन अवर यूट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा. आणि आज आपण बघणार आहोत तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळमध्ये होकारार्थी वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य. आणि आता बघणार आहोत त्याच टेन्स मध्ये नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह वाक्य. कोणता टेन्स बघा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण वर्तमान काळमध्ये वाक्य सोडवण्यासाठी त्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे बघा. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस हॅव किंवा हॅज. आता हॅवचा वापर कुठे करायचा आणि हॅजचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघा, आय असेल तर आयला हॅव येतं, वी दे यूला हॅवचा वापर केला जातो आणि ही शी नेम इटला हॅजचा वापर केला जातो. त्यानंतर नॉट म्हणजे नकारार्थी आहे म्हणून नॉटचा वापर करायचा आणि वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे क्रियापदाचा थर्ड फॉर्मचा यूज करायचा. मी तुम्हाला सांगितलेली आहे थर्ड फॉर्म्स काय आहेत ती कम, गॉन, ब्रॉट, सेंट, थ्रोन. ओके, त्यानंतर गिवन. ही वर्बची थर्ड फॉर्म्स आहेत ती तुम्ही काय करा, लर्न करा. महत्वाची गोष्ट आणि ती तुम्हाला येणं माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेले शब्द. ओके, कर्म. आता ही वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य कशी ओळखायची बघा. वाक्याच्या शेवटी लेला आहेचा वापर केला जातो म्हणजे ती क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे. मी बोललेलो आहे, ती घरी गेलेली आहे, त्याने उत्तर दिलेलं आहे, तिने खरेदी केलेली आहे. म्हणजे बघा, वाक्याच्या शेवटी लेला आहे, लेली आहे, लेलो आहोत, लेले आहे त्यांचा वापर केला जातो. आणि या त्याचप्रमाणे या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे निगेटिव्ह वाक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बघा लेला नाही आहेचा वापर केला जातो. म्हणजे ती बोललेली नाही आहे, तो घरी गेलेला नाही आहे, तिने विचार केलेला नाही आहे, आम्ही आलेलो नाही आहोत. ओके, ते गेलेले नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी लेला नाही आहे, लेली नाही आहे, लेलो नाही आहे, लेले नाही आहेत. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता बघून वर्ब काय होतं, चेंज होतं. तो बोललेला नाहीये, ती गेलेली नाहीये, तिने विचार केलेला नाही आहे, ते आलेले नाही आहेत, आम्ही बोललेलो नाही आहोत यांचा वापर केला जातो. त्या ठिकाणी जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत असणार बघा. ही जी वाक्य आहे निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आपण जी वाक्य सोडवली ना तीच वाक्य आपण निगेटिव्ह फॉर्म मध्ये करणार आहोत. बघा, वाक्याच्या शेवटी आता आहे, मग आहेच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदर नाही आहे, मग नाहीच्या अगोदर असतं त्याला आपण काय बोलतो, व्हर्ब म्हणजे क्रियापद. नाहीच्या अगोदर काय असतं त्याला आपण काय बोलतो, व्हर्ब. ओके, म्हणजे क्रियापद. आता या ठिकाणी बघा, घेतलेलं, आणलेलं, विचार केलेला म्हणजे हे जॉईंट आहे हा, विचार केलेला व्हर्ब, त्यानंतर दिलेली, त्यानंतर खाल्लेलं हे वर्ब फॉर्म्स आहे. ओके, मग या ठिकाणी वर्बचा थर्ड फॉर्मचा वापर करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची बघा, या ठिकाणी हॅव हॅज नॉटचा वापर केला जातो. मग हॅव नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, हॅवंट. मग तुम्ही हॅव नॉट वापरू शकता किंवा हॅवंटचाही वापर करू शकता. तसंच हॅज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, हॅझंट. मग तुम्ही हॅज नॉट पण वापरू शकता किंवा हॅझंटचाही वापर करू शकता. ओके, तर आपण ही वाक्य काय करूया, सॉल्व्ह करायला घेऊया. आपण त्याला नंबर किती टाकला बघा, 7n म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पॉझिटिव्हला आपण 7 नंबर टाकलेला आणि आता ही वाक्य आपण निगेटिव्ह फॉर्म मध्ये सॉल्व्ह करणार आहोत, नकारार्थी सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे त्याला निगेटिव्ह म्हणजे नाहीचा n म्हणजे 7n मध्ये हे वाक्य काय झालं, गेलेलं आहे. ओके, आता वाक्य बघा, त्याने खेळणं घेतलेलं नाही आहे. ओके, त्याने खेळणं घेतलेलं नाही म्हणजे वाक्याच्या शेवटी बघा लेला नाही याचा वापर केलेला आहे. काय, लेला नाही आहे. सगळ्याच वाक्यांना बघा लेले नाही आहे. ओके, त्यानंतर लेला नाही आहे. तुम्ही या ठिकाणी खाली पण बघू शकता लेली नाही आहे, लेले नाही आहेत. म्हणजे काय, ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट मध्ये 7 मध्ये गेलेलं आहे. ओके, निगेटिव्ह फॉर्म मध्ये गेलेलं आहे. आता त्याने खेळणं घेतलेलं नाहीये, मग कसं येणार, पहिले सब्जेक्ट. सब्जेक्ट काय, त्याने म्हणजे ही, नंतर हिला कशाचा वापर केला जातो, हिला हॅजचा वापर केला जातो. मग तुम्ही आता हे निगेटिव्ह आहे त्यामुळे हॅज नंतर नॉटचा वापर केला जाणार. मग काय येणार बघा, हॅज नंतर नॉट किंवा काय कशाचा वापर केला जाणार, हॅझंटचा वापर केला जाणार. मग तुम्ही दोन्ही प्रकारे सोडवू शकता, ही हॅज नॉट किंवा ही हॅझंट. ओके, ही हॅज नॉट किंवा ही हॅझंट पण वापरू शकता, ही हॅज नॉट. नंतर वर्ब थर्ड, वर्ब काय बघा, घेतलेले. घेतलेले म्हणजे काय, टेकचा थर्ड फॉर्म काय, टेकन. मग ही हॅज नॉट किंवा ही हॅझंट टेकन, सॉरी ही टेकन आणि पुढे काय, अ टॉय. ओके, ही हॅज नॉट किंवा ही हॅझंट टेकन अ टॉय. पुढे बघा, राहुलने घड्याळ आणलेलं नाहीये. बघा, राहुलने घड्याळ आणलेलं नाहीये म्हणजे वर्तमान काळात ती क्रिया घडलेली नाहीये. बघा, आता ही वाक्य ओळखण्यासाठी ती क्रिया वर्तमान काळात झालेली नाही आहे, पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय होतं, जातं. राहुलने घड्याळ आणलेलं नाहीये. पहिलं सब्जेक्ट काय येणार, सब्जेक्ट राहुल. राहुल पुढे काय येणार बघा, राहुल म्हणजे हे नेम आहे. मग नेमला कशाचा वापर केला जातो, नेमला हॅजचा वापर केला जातो. ओके, मग राहुल हॅज नॉट किंवा हॅझंट, राहुल हॅज नॉट किंवा हॅझंट
त्याच्यानंतर वर्ब थर्ड, वर्ब काय बघा, आणलेले. आणलेले म्हणजे काय, ब्रॉट येणार. ब्रिंगचं थर्ड फॉर्म काय होतं, ब्रॉट. राहुल हॅजंट ब्रॉट, ब्रॉट. आणि घड्याळ, घड्याळ म्हणजे काय, वॉच. राहुल हॅजंट ब्रॉट अ वॉच. ओके, समजलं. हॅव्स नॉट वापरू शकता किंवा हॅजंट वापरू शकता, कॉन्ट्रॅक्शन. ओके, मग राहुल हे नेम आहे, मग नेमला हॅजचा वापर केला जातो. पुढे बघा, तिने याविषयी विचार केलेला नाहीये. तिने याविषयी विचार केलेला नाहीये. पहिलं सब्जेक्ट तिने म्हणजे काय येणार, शी. नंतर शीला हॅज, शीला म्हणजे हॅजचा वापर केला जातो. ओके, मग शीला हॅज म्हणून हॅज नॉट किंवा हॅजंट वापरू शकता. शी हॅज नॉट. पुढे शी हॅज नॉट. त्याच्यानंतर शी हॅज नॉट, विचार केला म्हणजे थॉट. शी हॅज नॉट थॉट, विचार करणे म्हणजे थॉट. थिंगचा थर्ड फॉर्म थॉट. आणि याविषयी म्हणजे काय, अबाउट दिस. शी हॅज नॉट थॉट अबाउट दिस. याविषयी म्हणजे काय, अबाउट दिस. ओके, शी हॅज नॉट थॉट अबाउट दिस किंवा शी हॅजंट थॉट अबाउट दिस असं पण काय करू शकता तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, पुढे बघा, अस्मिताने परीक्षा दिलेली नाहीये. काय, अस्मिताने परीक्षा दिलेली नाही आहे. मग पहिले सब्जेक्ट अस्मिता नेम आहे, मग तुम्ही लिहा अस्मिता. अस्मिता पुढे काय येणार, अस्मिता नंतर, अस्मिता नंतर अस्मिता हे नेम आहे, मग नेमला काय येतं, हॅजचा वापर केला जातो. मग अस्मिता हॅज नॉट किंवा अस्मिता हॅजंट. अस्मिता हॅजंट. नंतर वर्बचं थर्ड फॉर्म, दिलेली म्हणजे काय, वर्ब आहे. दिलेली म्हणजे गिवन. गिव्हचं थर्ड फॉर्म काय होतं, गिवन. अस्मिता हॅजंट गिवन. पुढे काय, परीक्षा म्हणजे काय, एक्झाम. मग अस्मिता हॅजंट गिवन अन एक्झाम. आता ए एन त्याचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण डीप व्हिडिओ मी नंतर घेणार, तोपर्यंत तुम्ही हे समजून घ्या. अस्मिता हॅजंट गिवन एक्झाम किंवा अस्मिता हॅज नॉट गिवन अन एक्झाम. ओके, त्यांनी आईस्क्रीम खाल्लेले नाहीये. मग कसं येणार बघा, पहिले सब्जेक्ट त्यांनी म्हणजे दे. दे नंतर हॅव किंवा हॅज, मग देला हॅवचा वापर केला जातो. दे हॅव नॉट किंवा दे हॅवंट. ओके, आणि वर्ब थर्ड, वर्ब थर्ड काय, खाल्लेले. खाल्लेले म्हणजे काय, इटन. ओके, कसं येणार, पहिलं सब्जेक्ट त्यांनी म्हणजे दे. दे नंतर काय येणार, हॅव. देला हॅवचा वापर केला जातो. मग दे हॅव नंतर नॉट, मग दे हॅव नॉट किंवा दे हॅवंटचा वापर करू शकता. दे हॅव नॉट किंवा दे हॅवंट. वर्ब थर्ड, खाल्लेलं म्हणजे काय, इटन. वर्ब थर्ड, इटचं काय थर्ड फॉर्म, इटन. दे हॅव नॉट किंवा दे हॅवंट इटन अँड आईस्क्रीम. ओके, हे वाक्य तुम्ही लिहा. ओके, दे हॅव नॉट, लिहिते मी, दे हॅव नॉट किंवा हॅवंट. जागा पुरत नाही तरी पण तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा व्यवस्थित. वर्ब थर्ड, इटन अँड आईस्क्रीम. या ठिकाणी जागा पुरत नाही तरी पण तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. दे हॅव नॉट किंवा हॅवंट पण लिहू शकता. दे हॅव नॉट इटन अँड आईस्क्रीम. ओके, तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे या ठिकाणी, आता हॅवचा वापर कुठे करायचा हे महत्वाची गोष्ट आहे. आय असेल, ही शी असेल, नेम असेल, इट असेल, वी दे यू असेल, त्यावेळी कशाचा वापर करायचा हे तुम्ही व्यवस्थित पाठांतर करा, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढे तुम्ही वाक्य सॉल्व्ह कराल त्याच्यावर ना तेवढं तुम्हाला फिट बसणार आहे हॅव आणि ह्याचा वापर कुठे करायचा आहे. ओके, त्यामुळे प्रॅक्टिस करणं तुमच्यावर आहे. ही वाक्य लिहून घ्या आणि ही वाक्य आपण पुन्हा एकदा बघूया. बघा, त्याने खेळणं घेतलेलं नाहीये. त्याने म्हणजे ही हॅज नॉट किंवा ही हॅजंट टेकन अ टॉय. घेतलेलं म्हणजे टेकन, टेक्सचं थर्ड फॉर्म. राहुलने घड्याळ आणलेलं नाहीये, मग राहुल हॅजंट किंवा हॅज नॉट ब्रॉट अ वॉच. पुढे तिने याविषयी विचार केलेला नाहीये. पहिले सब्जेक्ट तिने म्हणजे शी हॅज नॉट किंवा शी हॅजंट थॉट. थिंगचं थर्ड फॉर्म थॉट अबाउट दिस. याविषयी हे ऑब्जेक्ट आहे, अबाउट दिस. अस्मिताने परीक्षा दिलेली नाहीये, मग अस्मिता हॅज नॉट किंवा अस्मिता हॅजंट गिवन अन एक्झाम. पुढे त्यांनी आईस्क्रीम खाल्लेले नाहीये. त्यांनी म्हणजे दे हॅव नॉट किंवा दे हॅवंट इटन अँड आईस्क्रीम. ओके, तर ही वाक्य काय करा, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. महत्वाची गोष्ट, सोडवण्याचा प्रयत्न करा, सोडवा आणि याच्यावर एक्स्ट्रा अजून काही वाक्य तयार करा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला फिट बसेल आणि तुम्हाला समजेल प्रेझेंट परफेक्ट मध्ये ही वाक्य कशी येतात किंवा कशी आयडेंटिफाय केली जातात किंवा कशी सॉल्व्ह करायची असतात ती. ओके, आणि याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या डिफिकल्टीज पाठवा, जेणेकरून मी याच्यावर अजून एक व्हिडिओ घेऊ शकते. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.